बोरिवली साखरपा एस टी। नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता चाललो आहे माझ्या गावाला रत्नागिरीला खास गणपतीसाठी। तर सामान वगैरे पॅक झालेलं आहे, या 2 बॅग आहेत आपल्या। तर मी आता जाणार आहे लालपरीने, म्हणजे आपल्या एस टीने। तर आजचा व्हिडिओ हा संपूर्ण आपल्या लालपरीच्या प्रवासाचा असणार आहे। तर चला मग सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आता 8:15 झालेले आहेत आणि आपण पोचलो आहे नॅन्सी बस डेपो बोरिवली। आणि इथे मला सोडायला रामदास आला आहे। रामदास जरा असा उजेडात आहे, लास्ट टाइम दिसला नव्हता व्हिडिओमध्ये। हां, तर रामदास मला इथे सोडायला आला आहे। आणि इथे पाठीमागे आपली एस टी। बोरिवली साखरपा एस टी। तर आज आपण हिनेच जाणार आहोत। तर हिचा संपूर्ण प्रवास आज आपण रेकॉर्ड करणार आहोत। त्या ब्लॉगमधून एवढे पैसे कमवतो आणि तिथे एवढं त्याला पैसे नाही कमवत, अजून पैसे नाही चालू झालेत मला। तुला तर होतं ब्लॉगमधून पैसे कमवतो। तुझे सांग ना, तुझे किती सबस्क्रायबर आहेत? माझे 2 सबस्क्रायबर आहेत। याचं मुंबई न्यूज 24चं चॅनल आहे, तुम्ही जाऊन सर्च करू शकता चॅनल आणि त्याचे सबस्क्रायबर बघा, मग तुम्हाला समजेल कोण जास्त कमवतो ते, मी की रामदास। एस टी महामंडळ कमवतो जास्त। मुंबई न्यूज 24चं याचं चॅनल आहे, ते तुम्ही सर्च करा फक्त। आणि अभिच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आता आपण आतून तुम्हाला एस टी दाखवतो परत एकदा। लास्ट व्हिडिओमध्ये दाखवली ही आपली एस टी, आणि हे आपली एस टीचे ड्रायव्हर काका आणि हे कंडक्टर काका आणि पॅसेंजर काका। एक नंबर। एक नंबर। गणपती बाप्पा मोरया। आता आपण आहोत केबिनमध्ये आणि हे आपल्या गाडीचे ड्रायव्हर काका। काका, तुमचं नाव? माझं नाव रामकिशन दुबळकर, परभणी। कुठचे तुम्ही? परभणी। कोकणात कसं वाटतं गाडी चालवायला? एक नंबर, एकदम छान। एकदम छान। गणपतीला ड्युटी तुमची आता कोकणातच? हो, कोकणात रेग्युलर। किती दिवस आता? आता पूर्ण म्हणजे इकडं आम्ही चिपळूण डेपोलोच आहेत ना कायम स्वरूपी। अच्छा, चालेल। आता बघूया तुमच्यासोबत प्रवास आजचा कसा होता ते। ठीक आहे, चालेल, ओके। तर मित्रांनो, आता आपली गाडी सुटली आहे। जाणार नाही। बरोबर 8:30ला सुटणारी ही बोरिवली साखरपा एस टी। गाडी फुल आहे आज। येत ना म्हणा गाड्या, जागा भरपूर भेटली। आपली गाडी सुटली आहे आणि आपली सीट विंडो सीट आहे। आता आपण पोचलो आहे सुकरवाडी डेपो बोरिवली। हा सुकरवाडी डेपो। वाजले आता 9:30 आणि आता आपण पोचलो आहे पांढऱ्याला। आता इथून आपण जाणार कुर्ला डेपो, तिथून नंतर मग चेंबूर, नंतर मग जसं जसं पुढे स्टॉप येतं ना तसं मी तुम्हाला सांगत जाईल कुठे कुठे आपण पोचलो ते। आता 9:15 झालेत ऑलमोस्ट आणि आता आपण पोचलो आहे कुर्ला डेपोला। हा कुर्ला डेपो। तर इथून नंतर आपण जाणार चेंबूर मैत्री पार्क। हा पूर्ण कुर्ला डेपो। चेंबूर मैत्री पार्क।
मित्रांनो रात्रीचे 11 वाजल्याने आपण पोहोचला आता पनवेलला, पनवेल डेपोला. आता आहेत पनवेल डेपोला. मित्रांनो रात्रीचे वाजलेत 12 आणि आम्ही थांबलो जेवायला आहे. तर मी काय हॉटेलमध्ये जेवत नाही, कारण की इकडे कोकणात जाताना जे हॉटेल लागतात त्याचं जेवण आपल्याला काय आवडत नाही. शक्यतो घरून डबा वगैरे कॅरी करतो. तर जेवण वगैरे झालं आहे, पण जर येणार असेल तर हॉटेलच्या बाहेर तुम्ही बघू शकता हे पूर्ण चिखलाचं साम्राज्य आहे. तर शक्यतो काळजी घ्या तुम्ही. चला निघायचं का? हां झालं जेवण? हो जेवण. चला निघूया पुढच्या प्रवासाला. वाजलेस आणि पोचलो आता आपण माणगावला. माणगाव बस डेपो. मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आता आपण पोहोचलो आहे महाड डेपोला. पूर्ण शांतता आहे. आणि आपले ड्रायव्हर काका, कसं वाटलं कोकणातले रस्ते? कोकणातले रस्ते खूप छान आहेत. निसर्ग पण भारी आहे. पाऊस पण भरपूर खूप पडतो. सगळीकडे हिरवळ झाली आता पावसामुळे. पावसाचं वातावरण गावचं म्हणजे एकदम मनमोहक. महाड डेपो. कशेडी घाटाच्या इथे किती मिनटं लागणार आहे? 10 मिनटाचं ट्रॅफिक आहे कशेडीमध्ये. पूर्ण इथे ट्रॅफिक जाम आहे. 10 मिनटात क्लिअर झालं तर ठीक. बघूया आता किती वेळ लागतोय. पाठीमागून गाड्यांच्या रांगा लागल्यात. काहीतरी कशेडी घाटाचा बोगदा. मस्त एकदम बोगदा बनवलाय. मस्त बनवलाय बोगदा एकदम. कशेडी घाटाचा बोगदा हा नवीन बोगदा. काम सुंदर गेलंय. कसं वाटतं बोगद्यातून जाताना? सुंदर काम आणि जास्त वेळ घाट पहिला घाटातून 1 तास लागायचा आणि आता या बोगद्यामुळे एवढं आसान काम झालं. 10 मिनिटात गाडी पास होते. बोगद्यामुळे 10 मिनटात आपण कशेडी घाट पूर्ण पार करतो. पहिला 1 तास लागायचा, आता 10 मिनटं फक्त आपल्याला जास्त लागतात. कशेडी बोगदा समाप्त. सकाळचे 4:15 झालेत आणि आपण पोहोचलो आहे चिपळूण बस डेपो. आमच्या ड्रायव्हर दादांची आता ड्युटी संपली आहे. ते आता चालले दुसऱ्या. ते आता आज सुट्टी ना तुमची? हो आज सुट्टी. हां आता त्यांची बदली.
म्हणजे त्यांच्या जागी आता दुसऱ्या येतील. सकाळचे 6 वाजल्यात आणि पोचलो आपण देवरुख डेपो. देवरुख डेपोला आता इथून जाणार आपण साखरपा लास्ट स्टॉप. इथून आता साखरपाला जाणार लास्ट स्टॉपला. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे साखरपा डेपोला. हा साखरपा डेपो आणि हे आपल्या गाडीचे कंडक्टर दादा. गाडी थोडीशी बंद पडली होती, काय बोलाल तुम्ही? काय बोला बोला गाडी बंद पडली होती, काय बोलाल तुम्ही? ड्रायव्हर बोलतो का? हा तुमच्याकडेच होता आता, तुमच्याकडेच. गाडी बंद पडली होती, काय बोला? काय करणार आता, गाडी लॅपटॉपची गाडी सेन्सर लागला तिला. पण व्यवस्थित गाडी आणलात तुम्ही, धन्यवाद. ओके ओके. सही सलामत आणला सगळ्यांना, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. स्पेशली गणपतीसाठी गावी आलो आहे आणि आता साखरपा डेपोला आहे. इथून 8:30ची माझ्या गावात जाणारी गाडी आहे, ओझरे गाडी. आता वाजल्यात 7:30, अजून 1 तास आहे. 1 तासानंतर मग आपली गाडी आहे, मग ती पकडून आपण गावात जाणार आहे. आता ओझऱ्यात जायच्या STमध्ये बसलो आहे. आता इथून जाणार डायरेक्ट ओझरे गावात. फायनली घरी पोचलो आहे. हे समोर घर माझं. आता जाऊया घरात. तर मित्रांनो फायनली घरी पोचलो आहे गावी. गणपतीसाठी गावी आलो आहे आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.